आणि का आता निघालोय आम्ही हॉल बघण्यासाठी. आता काय होतं ओके. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि मागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण कुठं आहोत, तर लांबदण्यामध्ये आहोत. आणि आजची मॉर्निंग खूप जबरदस्त आहे. पोरांचा दंगा वगैरे सुरू झालेला आहे. आणि सकाळी म्हणजे सकाळच्या पिरियडमध्ये काय असतं तर नाश्ता हो का बघा. आणि आमच्याकडचा फेमस नाश्ता म्हणजे काय, सुशिला. तर आईने मस्त सुशिला बनवलाय. आता सुशिलाचा आनंद घेतोय आम्ही. आणि याच्या पुढे खूप मोठे टार्गेट्स आहेत, म्हणजे खूप काम आहेत की आता कशा पद्धतीनं आपलं असणार आहे नियोजन. हॉलला असेल, काय असेल, स्वयंपाकाचं काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथूनच आपल्याला मॅनेज कराव्या लागणार आहेत, अरेंज करावे लागणार आहेत. आता वर्षाला ना इथून जाऊच वाटत नाही, खरं सांगतो. आता इथं माणसात राहून आहे ना, तिला तिथे करमतच नाही असं आहे. तर मस्त नाश्ता चालू आहे आमचा. आणि भाऊ सांगा की आपल्या इथले किती होतात चालू आहे हे बघ. आणि इकडं लिस्ट चालू आहे. 4 धरू आपण आहे ना, 2 मामाची गोळ वगैरे आटोपली माझी. इकडे गणपती बाप्पा वगैरे किती छान वाटायला. घरात तर गणपती बाप्पा आले म्हणलं ना, ते वातावरणच खूप प्रसन्न असतं, वेगळंच वाटतंय की नाही. किती छान, एवढाच कोपरा एकदम पॉझिटिव्ह असं. आणि आता स्वयंपाकाची वगैरे तयारी आहेच. तिकडे ताईंचा स्वयंपाक चालू आहे. इयरिंग्स वेगळ्या घातल्या आपलं इथं. आणि श्रीकडे तसलं ते एक माईक आहे, तो ओरडायला झोप कसलं गोड झोपली. प्रवासामध्ये ना तिचे खूप जास्त हाल झाले ते, त्यामुळं रात्री जागीच होती. आता छान झोपलीये. तर चला आता गजगज वाटत होतं. 5 किती चपाती थोडंच करावं. भाकरी करायच्यात का काही 2 तर करावं लागते भाकरी. होय म्हणून तर शांत आहे. तर ती काय मध्ये 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 झोपली आहे. जादू बघायची आता काय होतं तिथं आहे एंगेजमेंटचा कार्यक्रम, उद्याची तारीख. हा, मग त्यांनी टायमिंग 5चा दिलेला आहे. परंतु क्लिनिंग वगैरे करून 6ला मिळेल. आपलं डेकोरेशन वगैरे खूप उशीर होते, असा विषय. तेवढा उशीर जमल का ग? 6ला त्रास होते. बघा बहिणी खाऊ घालायला लागली प्राची. अय कोण खाऊ घालते बाळाला, कोण खाऊ घालते? इकडे ह्यांचं तर काय नाही. वाटलं होतं का तुम्हाला सुट्टी मिळत आणि मी येईल?
लय वेळा फोन केलता भाऊनी आहे की नाही हा मग सुट्टी मिळायचं खूप कठीण आहे घर भरून वाट लागलंय किती फरक पडतो आहे की नाही घरात किती आम्ही दोघं नाही, माणसं असल्याशिवाय घराला घर पण नाही तिथं बी आम्ही एकटच असं आहे की नाही हो झालं बघ आई राहिल्या होत्या की काय नाही डायरेक्ट जेवायला येत कधी कधी तर नाश्त्याला येतात, कधी नाही जेवायला यायचं दुपारी रात्रीच्या जेवणाला घरात नुसता गोंधळ चाललाय आमच्या हो आणि का आता निघालोय आम्ही हॉल बघण्यासाठी कारण म्हणजे फोनवरती बोलणं झालेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण तरी सुद्धा प्रत्यक्ष असं आम्ही ठेवलं होते 2 ऑप्शन त्यातलं एक आज कन्फर्म करायचं तर जे सगळ्यांच्या सोयीनं कम्फर्टेबल होईल वेळेनुसार हा वेळेचा थोडासा इश्यू येतोय तर त्यानुसार कारण सगळे आलेत त्यांना पण म्हणजे कसं वेळेत घरी जाता यायला पाहिजे मला शुभ आमचं चाललंय करायचं तर बघू आता कसं काय होतं ते तिथे जाऊ बघूया भेटू आणि कसं आहे काय नाही तर दोन्हीकडे 2 ठिकाणचं आम्ही बघितलं तिथेच लांबजणार तर म्हणजे पाठीवरती तर ते बघून चला आलोय आपण आता बघूया इथं मंगल कार्यालय आहे मंगल कार्यालय बघून झाल्यानंतर मग आपण तिकडे जाऊ म्हणजे कम्पॅरेटिव्हली लक्ष हो. कसं आहे वेळ आपल्याकडे खूप कमी आहे हो वेळ कमी म्हणजे ते म्हणतात ना की रात्र थोडी आणि सोंगे फार तशातली वस्तू चालली हो. तुझं नियोजन करायचं हा अशा पद्धतीनं मग तुम्ही ते IRP हो हॉल आहे ना तसं हो अशा पद्धतीनं आहे उमेश शिंदे आपल्याला करता येईल की? आता ते आपले उमेश शिंदे नाहीत का हा डेकोरेशन त्यांना पण त्यांच्याकडे ते पाळणा वगैरे काय नाही वाटतो आहे की? आहे का आपल्या 2 एकत्र आहे म्हणजे बारसं आणि बर्थडे काय ते काय विषय नाही ते उमेशकडे आहे पाळणा असं आहे का त्याला काय लागणार ते सांगितलं बर बर दोन डेकोरेशन करावं लागणार एक फ्लावरचं आणि हॉल वगैरे बघितलाय आम्ही खरं तर खूप मोठा आहे अगदी एखादं लग्न वगैरे छान होईल एवढं मोठं आहे आणि किचन पण व्यवस्थित आहे मला वाटलं होतं लांबजणामध्ये अवेलेबल होईल पण डेव्हलप झालंय आमचं लांबजण आता बऱ्यापैकी चला आता बाकीची तयारी बघूया आपण कारण जे आचार्य आहेत ना त्यांच्याशी बोलून घेणं महत्वाचं हा आहे त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे कसं काय मॅनेज होणार ते आणि त्यानंतर मग आपण ठरवूया की काय होतं तर तुम्ही पाहत राहा ब्लॉग म्हणजे लक्षात येईल असं हा हॉल आहे हॉल दुसऱ्या ठिकाणी आलो आम्ही आणि इकडे हॉल वगैरे बघितलं तर तिकडच्या पेक्षा छोटा आहे पण म्हणजे छान वाटतं जरा हो पण बघूया आता कसं काय होतं कारण आपण बजेट वाईज आणि जेवणाचं हे सगळं बघूनच हो आपण ठरवणार. क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी तेच मग करायचं असं कारण पोरांना लेकरांना वगैरे खेळायला आहे ओके दिलं बाय 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 सी यू बाय सी या दीदी फ्लॅंक किशी दे दीदीला बाय बाय कर की बाय 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 नको बाय बाय नको इथंच बस इथंच बस म्हणते ती नको बाय बाय कसं आहे छान आहे हा बाय चल जा चल काय चाललंय तर आता आम्ही जेवण करतोय श्री होय जेवण चाललेत हे आता आलेत थोड्या वेळा अगोदर आम्ही जेवण करून घेतलं. 嗯 아. 嗯 음. 嗯 음. 음.
कशी जाते बघितलं का? बाय बाय करायला लागली. बाय बाय काका अंकल. तर आता ना मामा आले त्यामुळे मग आता चहा टाकते मी. मामा आले तिकडे आईचे सगळं मुलांचं खेळणं चाललंय. करतेस तू? पिलू झोपली? 2च मिनिटात झोपी गेली. असं करायला तिनं. चला मी चहा टाकते. त्याच्यात हे बर का ग एक येतोय. तिला फुगतय. टोचत नाही. ती एवढं फुगतय ना पूर्ण असं होतंय. आवडला का ग? आवडला? हा मला पण आहे ना. लय आवडला. लय बघितले. कायच नाही. सृष्टी कुठे गेली? काढून मागे लागतंय. कुठं पण लावता येते. चालली बघा पिलू आपली बाहेर फिरायला चालली. बाय. अरे रे बाय बाय. किती छान करते बघा भाऊ. फ्लाइंग किशी द्या. खराब झालाय. पप्पाची कोण आहे? होय पप्पाची कोण? होय. स्पेशल लांब जाणं स्पेशल. उसण्याचं खरं. काय नाव याचं? उसण्याचं खरं. गावाकडचा माहोलच वेगळा असतो. स्वयंपाक वगैरे 7 वाजता सुरू. 8ला जेवण ग्रुप झोपी जातात आहे की नाही. शहरातली दगदग चालू असते. कामाच्या स्वरूपावर असते बरं का. आणि इकडं बघा इकडं आजी बाळाला खाऊ घालते. भाऊ बसले तिथं. आमची मावस बहीण पण आलेली आहे. आणि वर्षा इकडं स्वयंपाकाला लागली. कसं वाटतंय गावाकडची फिलिंग? कसं बी असू दे आपण गावाची तुलना होऊ शकत नाही बरं का. रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ झाली आहे. आणि इथला स्वयंपाक कोल्हापूरच्या तुलनेत खूप लवकर असतो. आणि लवकर जेवण लवकर झोपणं असं ग्रामीण भागात सगळीकडेच असतं. त्यात आमच्यात जरा जास्तच लवकर आहे. नाही चहा घेतला आधी भांडे ते घासले चहाचे की लगेचच रात्रीचा स्वयंपाक.
आणि इकडे विणबाई बसल्यात आणि इकडच्या बाजूला भाऊंचं मस्तपैकी आता वेटिंग चालली आहे की स्वयंपाक कधी होतोय ते. आणि तुम्हाला माहिती का मी इथं जेव्हा येते ना तर तेव्हा मी सगळ्यात जास्त रेसिपी ट्राय करते कारण भाऊंना आवडतात म्हणून. आईना साधंच आवडतं. आज वरण्याची शेंग आहे, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आई मोकळीच करायची आहे ना. ह्या दोघी अशा बसलेल्या आहेत बघा आणि त्या दोघी स्वयंपाक करतायत. नंद भाऊजे आहे का? नंद भाऊजे. हो. अशा पद्धतीने जेवण वगैरे आटोपलेली आहे. हे लांब जाण्यात आले की या बाजूवर यांचा कब्जा असतोय. आणि भाऊंचं जेवण झालंय, आमचं सगळ्यांचं जेवण आटोपलेलं आहे. आणि आता जायचंय ते म्हणजे जे काही यातली भाऊ बंधकी असते ना तर त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी की उद्या आमच्यात कार्यक्रम आहे तर तुम्ही या वगैरे. तर त्यासाठी ताई माझ्यासोबत येणार आहेत. तर चला आता पटकन मी आणि ताई जाऊन अशा पद्धतीने सगळ्यांना सांगून आलोय जाऊन. तिकडनं आल्यानंतर परत व्हिडिओचं काम होतं थोडंसं. आत्ता आज व्हिडिओ लेट आलाय त्यासाठी मनापासून माफी मागते कारण की दररोजच्या वेळेपेक्षा सुद्धा खूप उशीर झाला. 11ला व्हिडिओ आला आजचा. गावाकडे नेटवर्क इश्यू असतो त्यामुळे थोडंसं असं होतंच कारण कधी कधी दुपारी व्हिडिओ अपलोडिंगला टाकलेला असतो आणि अख्खा दिवस होतच नाही. सो समजून घ्या. आणि येस आता इथून पुढे छान छान असे ब्लॉग्स तुम्हाला गावाकडचे ब्लॉग पाहायला मिळतील कारण गावाकडचे ब्लॉग पण खूप आवडतात. हो. आणि आज घर अगदी आमचं गजबजलेलं आहे वगैरे आणि आतापर्यंत तिकडे होती दादीला घेऊन आली आणि आमचं ऍज युजल दररोजच्या सारखं रात्रीच्या 2 पर्यंत जागरण. वाढदिवस आहे आता, हिचा वाढदिवस यायला अगदी मला वाटतं 11:30 झाले काय ना. सो अर्धा तासच बाकी आहे. ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू बोथ दोघींना. दिदे हिचं पण एकाच दिवशी आहे जन्मला म्हणजे योगायोग होता हिची. उद्या होईलच टीचर्स डे पण आहे. हो टीचर्स डे पण म्हणजे ऍक्च्युली डिलिव्हरीची डेट आहे ना 15-10 दिवस नंतरची होती परंतु अचानक त्या दिवशी डिलिव्हरी झाली. डिसिजन घेतला आणि अशा कसा योगायोग घडला आमच्या आयुष्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे आमचं घर कम्प्लीट झालंय अगदी सगळीकडे सगळ्या माणसांना एकत्र आणलंय. सांगायचं तर जे आम्हाला कुणाला शक्य झालं नाही ते इतकीला शक्य झालं. सो ही खूप लकी आहे आमच्यासाठी. आणि आता उद्याचं नाव पण तुम्हाला समजेलच. सो उद्याचा सुद्धा ब्लॉग पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून द्या. सो टिकली पडली माझी आता कारण तोंड वगैरे धुतलं. एवढं एक्झर्शन ना काल रात्रभर झोप नाही. सकाळी कार्यक्रम म्हणलं ना तसंच असतंय. पहाटे उतरल्यानंतर पण सेम काही म्हणजे इथं आल्यास सगळ्याशी गप्पा टप्पा उजाडल्यास परत कामाला लागलं त्याच्यामध्ये. आता झोप येईल आम्हाला बरं झोप आली. तर चला या नोटवर आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते. भेटू आपण लवकरच उद्याच्या पिल्लूच्या वाढदिवसाच्या ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय. जय शिवराय बाळ. जय शिवराय. जय शिवराय.